सोशल मीडियाकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परभणी सोशल मीडिया प्रतिनिधींच्या वतीने विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शहरातील क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करून तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती महात्मा फुले पुतळा परिसर येथे विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या। मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता इत्यादी क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले। त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला। अशा थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी गरजूवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, डॉक्टर अभिजित किद्रावार, अरविंद काका देशमुख, डॉक्टर राहुल रणवीर, शहर वाहतूक शाखेचे मकसूद पठाण, वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर कदम, स्वराज्य इंडियाचे डॉक्टर गोविंद कामटे, गणेश पांडे, प्रवीण चौधरी, मारुती झुंबडे, नवनीत पाचपोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख नासेर, कमल किशोर अग्रवाल, रमेश घनगाव, कृष्णा कटारे, विश्वनाथ गवारे, गंगाधर यादव, कल्पना दळवी, गौरी धमाले, पूजा कांबळे, राहुल शिवभगत, प्रमोद अंभोरे, जगदीश अंभोरे, स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी, ॲडव्होकेट आशिष सोनी, संजय गायकवाड, हरमोन सिंग टाक, बंडू म्हेत्रे, सुधीर बोर्डे, शेख सरफराज, विष्णू वैरागड आदी मान्यवर उपस्थित होते। जयंती कमिटीचे अध्यक्ष बालाजी कांबळे, उपाध्यक्ष राहुल धबाले, दिलीप बनकर, संजय घनसावत, रियाज कुरेशी, धनंजय धबाले आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन अतुल वैरागड यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।